नमस्कार. महापालिका निवडणुका पार पडल्या आणि आता महापौर पदासाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबईत मोठा वाद सुरू असतानाच आता कोल्हापुरात महापौर शिवसेनेचाच होईल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की कोल्हापुरात महापालिकेत महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असा माझा प्रामाणिक हेतू होता. युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये यासाठी माझा प्रयत्न आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला आहे आणि शिवसेनेत कोल्हापूर उत्तरची प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत होती. याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झाली. या निवडणुकीत भाजपला 26, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 4 आणि जनस्वराज्यला 1 अशा 46 जागा आल्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचाच होईल असं राजेश क्षीरसागर म्हणालेले आहेत. आणि त्यानंतर ते पुढे बोलताना असंही म्हणालेले आहेत की निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणाऱ्या बादशांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी देखील भूमिका स्पष्ट करतो. कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू आणि 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा आज पूर्ण होत आहे असंही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं सतेज पाटील यांनी सूचक विधान केलं होतं, पडद्यामागच्या चर्चा सुरू आहेत ते आता मी बोलणार नाही असं म्हटलेलं होतं. पण या सगळ्या पडद्यामागच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम जे आहे ते राजेश क्षीरसागर यांनी केलेलं आहे. मंथन न्यूज कोल्हापूर. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.